So we have started with a very simple, easy and obviously a conceptual chapter, that is solid state. I think तुम्हाला सगळं पहिल्या लेक्चर मधलं कळलं असणार आहे. ओके, काही पॉइंट्स जर नसतील तर बिकॉज दॅट पार्ट वॉज व्हेरी सिम्पल, इट वॉज व्हेरी बेसिक अँड दॅट वॉज की सॉलिड्स, लिक्विड्स, गॅशियस स्टेट, how we can differentiate these three states of matter was the first important point. And after that आपण बघितलं होतं की what are the major differences in crystalline solid and amorphous solid. So प्रत्येक पॉइंट आपण त्यामधला डिटेल डिस्क्राईब केला होता आणि आय एम शुअर की तुम्हाला तो कळला असेल. स्टिल इफ यू हॅव एनी क्वेरीज प्लीज गेट बॅक टू मी. ओके, नाउ लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस सॉलिड स्टेट, द सॉलिड स्टेट, and that is very important, classification of crystalline solid. I again repeat, I am following NCERT sequence. So as I already told you that if you are particularly following, तसा फारसा फरक नाही आहे स्टेट बोर्ड आणि NCERT मध्ये, पण तरी सुद्धा एखाद दोन एक्झाम्पल्स इथे जास्त असतील तर मी करू की नाही, तर माझं म्हणणं आहे की करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट इफ स्टिल you are just following state board, please you can go through that, but considering all the entrance exam I am following NCERT book. Okay, classification of crystalline solid, classification of crystalline solid हा आपलाचा टॉपिक असणार आहे. डेप्थ मध्ये आपण तो परत एकदा बघणार आहोत की हाऊ दिस क्रिस्टलाइन सॉलिड्स आर बेसिकली क्लासिफाइड. ओके, and what is the major theme to classify all this crystalline solid. Before talking about the crystalline solid, you know that amorphous solid are pseudo solids, they are super cool liquids and they are short range order. त्यांची म्हणजे काय तर जी काही पिरियॉडिक अरेंजमेंट आहे ती मुळात नसेल, the particles are scattered. Okay, they don't show any periodic arrangement, and even if it is present, it is for very short distance, that is called as short range order. Whereas these crystalline solids, you know that these are true solids and they show long range order. काय अर्थ होतो रे long range order मध्ये? That whatever are the constituent particles, they will show a particular arrangement, a periodic arrangement, a repetitive arrangement, and that repetitive arrangement you can see for a long distance, and that's why these solids are basically said to have the long range order. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं. ओके, आता क्रिस्टलाइन सॉलिड बद्दल आपल्याला डिटेल मध्ये इथे बोलायचं आहे. वी आर गोइंग टू क्लासिफाय दिस क्रिस्टलाइन सॉलिड. इट्स रिअली अ व्हेरी नाईस टॉपिक, सोपा टॉपिक आहे. फक्त कुठे कुठे तिथे पंचेस आहेत, कुठे कुठे महत्वाचे पॉइंट्स आहेत. दॅट विल बी मोर ऑफन माय ड्युटी आणि ती मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. ओके, आता क्रिस्टलाइन सॉलिडला क्लासिफाय करण्याचा मेजर जो काय म्हणतात त्याला पर्पज पेक्षा पण मेजर जो क्रायटेरिया दॅट क्रायटेरिया इज द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. See, the whole chapter roams about one important word and that is intermolecular forces. म्हणजे मी बरेचदा लेक्चरला म्हणते सुद्धा की काही नाही, काही सापडलं नाही की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बद्दल चर्चा करायची आहे. ओके, एवढं लक्षात घ्या आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला किती एलॅबरेट करता येतं तेवढं तुम्ही करू शकता. बट ऑफकोर्स दॅट इज जस्ट फॉर फन. तुम्हाला ऍक्च्युली ते कळलं पाहिजे. चॅप्टरच मुळात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बद्दल असल्यामुळे तो सारखं सारखं त्यामध्ये तो शब्द येणार आणि त्याच्या रिलेटेडच आपण सगळ्या गोष्टी आता बोलतोय. ओके, so these crystalline solids are classified on the basis of intermolecular forces, the intermolecular forces which is present in the constituent particles. Last time I told you that the crystals are ज्या particles पासून ते बनलेले आहेत, बरोबर, ज्याच्यापासून ते बनलेले आहेत त्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. These constituent particles can be atoms, they can be ions, they can be molecules, आणि त्याचवर आपण आज डिटेल बोलणार आहोत. बेसिकली या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मध्ये कुठल्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात त्याच्यावरनं आपण या क्रिस्टलाइन सॉलिड्सला क्लासिफाय करणार आहोत. बट टू अंडरस्टँड द क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, फर्स्ट ऑफ ऑल you should know what are the types of intermolecular forces. Rather you should know, हे कुठून आलं माहितीये का तुम्हाला? Obviously last year
इन 11th स्टँडर्ड इन स्टेट्स ऑफ मॅटर तुम्ही फोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस बघितले होते, आठवतंय का सगळ्यांना? ओके, सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस यू रिमेंबर? कुठले फोर्सेस तुम्हाला, किंवा ज्याच्या बेसिसवर आपण बॉन्ड्स तयार करतो, सो कोणते फोर्सेस तुम्हाला आठवतात? ऍब्सोल्युटली करेक्ट, इट इज वॅन डर वॉल्स फोर्सेस, राईट? देन यू नो दॅट इट इज द आयोनिक बॉन्ड रिलेटेड जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसमध्ये आपण बेसिकली म्हणतो, आठवत असेल तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन, आठवली नावं, आठवली बरोबर? किंवा कोव्हॅलंट बॉन्डिंग और मेटॅलिक बॉन्ड्स, हे सगळे जे प्रकार आहेत दे आर व्हॉट, दे आर बेसिकली द टाइप्स ऑफ बॉन्ड, दॅट मीन्स दे डिफाईन द टाइप्स ऑफ फोर्सेस. ओके, तुम्ही जर आठवलं स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन सोबत आणखीन एक नावं फक्त आपण आता हायलाइट करतोय, लंडन फोर्सेस, और इट इज कॉल्ड एज, ऍब्सोल्युटली इट इज कॉल्ड एज डिस्पर्शन फोर्सेस, किंवा नॉन पोलर मॉलिक्युल्स मध्ये जे फोर्सेस असतात दे आर बेसिकली दिस डिस्पर्शन फोर्सेस, बरोबर? हे सगळे फोर्सेस जे ते आजच्या हायड्रोजन बॉन्डिंग, ओके, ज्याच्याबद्दल आपण इवन नेचर ऑफ केमिकल बॉन्ड पासून आपण या फोर्सेस बद्दल बोलतोय. सो ऑल दिस फोर्सेस आर बेसिकली व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके, वन बाय वन विल सी की कुठले फोर्सेस कोणत्या सॉलिड्स मध्ये आहे आणि ते कसे असतात, कसे प्रेझेंट असतात, हाच आजच्या लेक्चरचा मेन पर्पज आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आपण डिटेल बोलणार आहोत. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दॅट हाऊ द क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लासिफाईड on the basis of the intermolecular forces present between the constituent particles. These constituent particles can be atoms, ions, or they can be molecules. Okay, आता हे जे चार वेगवेगळे बॉन्ड्स किंवा फोर्सेस मी म्हणले आता, त्याच्या बेसिसवर या क्रिस्टलाइन सॉलिडचं आपण आता क्लासिफिकेशन करतोय. ओके, सो व्हॉट आर द मेजर व्हॉट यू कॅन से क्लासिफिकेशन ऑफ दिस क्रिस्टलाइन सॉलिड? The crystalline solids are classified into molecular solid. I'm going little slow because you should understand the concept. Second is ionic solid. हे काय सिक्वेन्स नाही पाठ करायचं बरं का रे, तुमच्या आवडीने लिहा, पण जरा सोपं जातं असं आहे, कारण मग ते मेल्टिंग बॉइलिंग पॉइंटचे ज्या काही ऑर्डर्स असतात त्या लक्षात ठेवायला पण सोपं जातं. देन इट इज मेटॅलिक सॉलिड. And the fourth one, the fourth type of solid, crystalline solid, is what? It is the covalent solid, which are the giant solid. बरेच लोकांच्या डोळ्यासमोर मागच्या वर्षीचा चॅप्टर आला पी ब्लॉक, तर तुम्हाला त्यामध्ये म्हणजे कार्बन आठवतो, आणि कार्बन आठवला की दोन नावं ऍब्सोल्युटली करेक्ट आठवतात, त्याचे इलेक्ट्रॉन्स, दॅट इज डायमंड अँड ग्रेफाइट. सो ते मेनली कोव्हॅलंट सॉलिड्स विच आर जायंट सॉलिड्स आपण त्यांना म्हणतो. देर इज अ बिग नेटवर्क ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. सो ऑब्विसली डिटेलमध्ये ते आपण बघणार आहोत, पण आठवण म्हणून सी हा असा जरा थोडा गप्पांचा काय म्हणतात त्याला पार्ट आहे, बरोबर? त्याच्यामध्ये असं हसत खेळत गोष्टी समजतात इतका तो सोपा आहे. एनिवे, सो दिस इज द फोर मेजर टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आय रिपीट, मॉलिक्युलर सॉलिड, ionic solid, metallic solids, and covalent solid. Okay, these molecular solids, the moment I write here the molecular solid, it's a common sense that what should be the constituent particle. हे crystalline solid मध्ये ज्याच्यापासून तो सॉलिड बनला आहे ते constituent particles कोण असतील? The constituent particles will be obviously the molecule. कोण असणार आहे मला सांगा? these are molecules. Okay, so molecular solid is those types of crystalline solid where the constituent particles are what? They are the molecules. Okay, now depending on the type of interactions, what is the meaning of type of interactions? Type of intermolecular forces, बरोबर आहे? कुठले फोर्सेस त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स वर आहेत, मॉलिक्युल्स मध्ये कुठले फोर्सेस आहेत, मॉलिक्युल्स कोणत्या प्रकारचे आहेत, on that basis the molecular solids are further classified, they are subclassified, subdivided into the non-polar molecular solid. Then they are classified as polar molecular solids, and the third category is hydrogen bonding, that is hydrogen bonded molecular solids. Okay, so these are the three subcategories of molecular solid.
समजून घ्या परत काय बोलतेय, नुसतं माना डोलं किंवा होला हो नका करू. द मॉलिक्युलर सॉलिड्स वेअर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मॉलिक्यूल. पहिलं वाक्य कळलंय. सेकंड इम्पॉर्टंट स्टेटमेंट इज whatever are the nature of these intermolecular forces in the molecules, between the molecules, depending on that, the molecular solids are further classified as non-polar molecular solids, polar molecular solids, and hydrogen bonded molecular solid. The moment I write this three names, बरेच लोकांना हे सेन्स झालं असणार आहे की म्हणजे यामध्ये ऑब्विसली आय अगेन रिपीट द सेम स्टेटमेंट की तुम्हाला मागच्या वर्षीचा स्टेट्स ऑफ मॅटर आठवत असला पाहिजे. नसेल तर तुमचं हे काम आहे की या व्हिडिओला पुढे जाण्याच्या आधी ऑनेस्टली स्टेट्स ऑफ मॅटरचं पुस्तक मध्ये 11वीचं पुस्तक काढायचं, त्यातनं स्टेट्स ऑफ मॅटर बघायचा अँड जस्ट गो थ्रू दोज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. अदरवाइज यू विल नॉट अंडरस्टँड दिस टाइप्स ऑफ सॉलिड इन डिटेल. सो दोज हू डोंट नो त्यांनी स्किप नका करू, त्यांनी थांबवा हा व्हिडिओ इथे, समजून घ्या 11वीचा तो पाठ, वाचा परत एकदा विसरल्यासारखं झालं असेल तर, आणि मग परत एकदा व्हिडिओकडे जा. अर्थात मी सांगता सांगता बऱ्याच गोष्टी सांगणारच आहे. non-polar, polar and hydrogen bonded. Okay. Now, non-polar molecular solids ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला पहिला मुद्दा की what are the types of interactions between the constituent particles. Okay. So my dear friends, here as it is a molecular solid, the constituent particles are molecules मी म्हणलं होतं तुम्हाला. सो इथे नॉन पोलर ज्यावेळेला आपण लिहितो त्यावेळेला जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजेच मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्यूल मध्ये ते मॉलिक्यूल जे असतील ते कसे तयार झाले असतील मला सांगा. दे आर नॉन पोलर मॉलिक्युल्स. नॉन पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय रे, की ज्यापासून तो मॉलिक्यूल बनलाय त्याच्यामधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड कसा असला पाहिजे, नॉन पोलर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सपोज आय टेक द एक्झाम्पल ऑफ से Cl2. Cl2 हा जर मी मॉलिक्यूल घेतला तर Cl2 मॉलिक्यूल तयार होताना Cl मध्ये कोणता बॉन्ड दिसतोय मला सांगा. इज इट पोलर बॉन्ड? नो, इट्स नॉन पोलर. सो या ऍटम मध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे मला सांगा. इट इज अ नॉन पोलर बॉन्ड. यू नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ नॉन पोलर बॉन्ड. ओके. सो हा नॉन पोलर बॉन्ड इथे तयार होतोय. Cl2 असेल, I2 असेल, सिमिलर एक्झाम्पल्स असतील. सो these molecules basically are non-polar molecules and they are going to form the constituent particles for your non-polar molecular solid. Are you getting me? Okay. आता मी जर म्हणलं की एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल Cl2 आहे, दुसराही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल Cl2 आहे, तर मला सांगा या नॉन पोलर मॉलिक्युल्स मध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो किंवा कोणते इंटरॅक्टिव्ह फोर्सेस प्रेझेंट असतात. बिटवीन द नॉन पोलर मॉलिक्युल्स देर इज लंडन फोर्सेस और देर इज डिस्पर्शन फोर्सेस. कोणते फोर्सेस असतात मला सांगा. देर इज लंडन और देर इज डिस्पर्शन फोर्सेस. ओके. विच आर व्हेरी वीक फोर्सेस. दे आर व्हेरी वीक फोर्सेस. इफ यू रिमेंबर द मॅग्निट्यूड ऑफ दिस लंडन फोर्सेस इज द मिनिमम. सगळ्यात कमी जे काय म्हणतात त्याला स्ट्रेंथ आहे ती कोणाची आहे मला सांगा. लंडन फोर्सेसची आहे. ती कोणाची आहे, डिस्पर्शन फोर्सेसची आहे. सो दिस फोर्सेस आर प्रेझेंट बिटवीन द नॉन पोलर molecules and these non-polar molecules are going to form the constituent particles for your non-polar molecular solid. झेपतंय काय बोलतेय तर कळतंय. once you understand the first type of solid, believe me बाकीचे तुम्ही स्वतः सांगण्याच्या कॅपेबल होता, बरोबर आहे, त्या लायकीचे होता. सो हे पहिलं तुम्हाला नीटचं कळलं असेल. आता दुसरा मुद्दा आहे की आणखीन कोण असतात की ज्यांच्यामध्ये नॉन पोलर काय म्हणतात किंवा लंडन फोर्सेस असतात. तर इफ यू रिमेंबर फ्यू ॲटम्स. पण कोणते ॲटम्स? येस, द ॲटम्स ऑफ इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेसचे जे ॲटम्स आहेत म्हणजे हिलियम असेल, एर्गॉन असेल, या एर्गॉन मध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांचे मॉलिक्युल्स तयार होत नाही. दे कांट फॉर्म Ar2 और दे कांट फॉर्म He2. हे बोलून आता म्हणजे वर्ष झालंय, बरोबर आहे. सो हे जे मोनो ॲटॉमिक गॅसेस आहेत, येते तुमच्या लक्षात, यांच्यामध्ये जे फोर्सेस असतात ते अतिशय वीक फोर्सेस असतात. त्या मॉलिक्यूल नाही म्हणणार आपण, त्या ॲटम्स मध्ये जे फोर्सेस असतात दोज फोर्सेस आर ऑल्सो व्हॉट दे आर द लंडन फोर्सेस ऑर डिस्पर्शन फोर्सेस. सो बेसिकली एर्गॉन, हिलियम और Cl2, I2 यांच्यासारखे जे मॉलिक्युल्स आहेत
ते काय तयार करतात मला सांगा, नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस. अँड दिस non-polar molecules are held by weak dispersion forces, because the MCQ will ask you type of force सांगा, कशापासून बनलाय सांगा, एक्झाम्पल सांगा, मेल्टिंग पॉइंट वर कमेंट करा, वीक आहे का स्ट्रॉंग आहे याच्यावर कमेंट करा. झालं रे एमसीक्यू. एमसीक्यू ला काय लागतं? ओके, सो फर्स्ट अँड इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्हाला कळलं पाहिजे, झेपलं पाहिजे थीम काय. त्यामुळे ज्या मिनिटाला आपण हा सुरुवात करतो कुठल्याही लेक्चरचं, त्या मिनिटाला तुमच्या डोक्यामध्ये या गोष्टी, त्याचा जो काय म्हणतात बेस आहे ना, तो तुम्ही व्यवस्थित पिक केला पाहिजे, सो दॅट यू विल बी एबल टू फॉर्म ऑर अंडरस्टँड रेस्ट ऑफ द पार्ट. एनिवे, कळलंय काही प्रॉब्लेम कोणाला? ओके, वीक आहेत हे मी सांगितलंय तुम्हाला. आता ड्यू टू द वीक फोर्सेस दिस solids are what? They are very soft solids, and they are non-conductor of electricity. That means they are insulators, because there is nothing free as such, आणि त्याच्यामुळे free electrons नाही आहेत, ions नाही आहे, आणि त्याच्यामुळे conduction is not possible, so they are insulators basically. Okay, आणि usually they are present in liquid or gaseous state at ordinary conditions, that is room temperature. ठीक आहे, सो कळला पहिला मुद्दा. याचे एक्झाम्पल्स कळले तुम्हाला. कोणाबद्दल बोललो मी? नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. आय होप दॅट इज क्लिअर. नाव तुम्हाला ते जर कळलं, आता मी खालचं रब करते, आपण आधी मॉलिक्युलर सॉलिड्स डिटेलमध्ये बघूया. नाव इफ यू आर क्लिअर थ्रू दिस नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स, लेट्स सी व्हॉट इज पोलर मॉलिक्युलर सॉलिड. आता मला सांगा तुम्ही, पोलर मॉलिक्युलर सॉलिड, तुम्ही शहाणी मुलं, तसं जर मी अज्युम केलं मिनिटाभरासाठी जे आहात तुम्ही, तर मला सांगा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण असतील? ऍब्सोल्युटली मॉलिक्युल्स असतील. कसे मॉलिक्युल्स असतील की ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे मला सांगा? पोलर बॉन्ड आहे, ते पोलर आहेत स्वतः. ओके, मग पोलर कोण असणार आहे? तर जर का मी से HCl चं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल HCl जर मी घेतला, बरोबर, तर HCl जर तुम्ही बघितला तर इन HCl किंवा SO2 जर तुम्ही घेतला, तर या मॉलिक्यूल मधला बॉन्ड जो दिसतोय तो बॉन्ड कसा आहे मला सांगा? दॅट इज द पोलर बॉन्ड, राईट? वाय द पोलर बॉन्ड इज फॉर्म? यू नो केमिकल बॉन्डिंग. इफ नॉट, जस्ट गो थ्रू द केमिकल बॉन्डिंग. जे नाही आहे तिथे थांबायचं आणि तो चॅप्टर रेफर करायचा, उगं येतायची म्हणजे उगच नाही म्हणायचं. So this bond is what it is polar. Why it is polar? Just tell me. Because of the difference in electronegativity. You know that the electron pair is shifted towards chlorine being more electronegative, and because of that the bond form is what it is polar, which has a specific dipole moment. And how to calculate that याच्यावर आपण चर्चा करून आता बरंच वर्ष झालंय. ठीक आहे. सो हा जो बॉन्ड, हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये जो बॉन्ड तुम्हाला दिसतोय दॅट इज अ पोलर बॉन्ड. आता असे जर तुम्ही HCl चे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल पासनं जर असा तुम्ही एखादा सॉलिड तयार केला, तर यांच्यामध्ये जे काय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत, या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसला काय म्हणतात? डायपोल इंटरॅक्शन. इट इज कॉल्ड एज व्हॉट? इट इज कॉल्ड एज डायपोल इंटरॅक्शन. वाय? बिकॉज दिस इज शोइंग द डायपोल. Cl minus partially negative will be attracted by positively charged H. सो यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, या दोन मॉलिक्यूल मधला, दोन पोलर मॉलिक्यूल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दॅट इज व्हॉट? दॅट इज द डायपोल इंटरॅक्शन. हे झेपतं तुम्हाला? हे जे सगळे फोर्सेस आहेत ते मी पहिलं वाक्य लिहिलं होतं, दीज आर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सो व्हॉट इज द टाइप ऑफ दिस इंटरमॉलिक्युलर फोर्स? इट इज द डायपोल इंटरॅक्शन. वाय डायपोल? बिकॉज युअर मॉलिक्युल्स आर व्हॉट? दे आर पोलर मॉलिक्यूल. आणि असं जे डायपोल इंटरॅक्शन आहे, ज्याच्यामुळे हे मॉलिक्युल्स काय म्हणतात एकमेकांच्या जवळ आहेत, दे आर बेसिकली फॉर्मिंग द पोलर मॉलिक्युलर सॉलिड. काय तयार करतात ते? पोलर मॉलिक्युलर सॉलिड. दिस डायपोल इंटरॅक्शन इज कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंगर ॲज कम्पेअर्ड टू द London forces, as compared to the dispersion forces. So slightly as a melting point तुमच्या नॉन पोलर पेक्षा जास्त असेल, even though they have slightly greater sorry melting point, but still they are gases or liquid at the room temperature. Okay, so they are also non-conductor of electricity because there is nothing free, as I told you. nothing free म्हणजे काय? डिस्काउंट वाली गोष्ट नाही सांगली आहे, त्याच्यामध्ये काही आयन्स किंवा इलेक्ट्रॉन्स नाही, त्याच्यामुळे कंडक्शन पॉसिबल आहे. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट द पोलर मॉलिक्युलर सॉलिड. मग एक्झाम्पल द्यायचं असेल तर HCl झाला, SO2 झाला, बरोबर आहे.
या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स पासून जो बनतोय दॅट इज पोलर मॉलिक्युलर सॉलिड. समजतंय, थीम कळतीये तुम्हाला सगळ्यांना? एनी प्रॉब्लेम अबाउट दिस? ओके. अँड द नेक्स्ट वन इज व्हॉट? इट इज अगेन द मॉलिक्युलर सॉलिड्स, की ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स पासून तुमचा सॉलिड बनलाय. पण ते मॉलिक्युल्स कसे आहेत मला सांगा? दे आर शोईंग हायड्रोजन बॉन्डिंग. सो ऑलरेडी यू नो दॅट हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये असतं? ऑब्व्हियसली नावातच आहे. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणल्यावर हायड्रोजन आणि हायड्रोजन पेक्षा जास्त कोणता तरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. सो बेस्ट एक्झाम्पल इज व्हॉट? इट इज वॉटर. बरोबर. याच्यासारखं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये म्हणजे यांच्यामध्ये पार्शियल निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस आहे. आणि ज्यावेळेला असे दोन मॉलिक्युल्स तुम्ही एकमेकांच्या जवळ आणता त्यावेळेला व्हॉट इज द टाइप ऑफ इंटरॅक्शन? द स्पेसिफिक टाइप ऑफ इंटरॅक्शन विच इज हायड्रोजन बॉन्डिंग, which is comparatively what you can say again having more strength. Okay, so these are also the non-conductors of electricity. Anyway, so हे जे 3 पॉइंट्स मी सांगितले आता याला जर का तुम्हाला हायलाइट करायचे असेल तर मला सांगा तुम्ही कसं करणार? बरोबर, कसं करणार म्हणजे काय की हे कळलं? एनी क्वेश्चन? सो 2 मिनिटं आपण आधी रिपीट करूया की काय बोलली मी. सो आय जस्ट टोल्ड यू, जस्ट अ मिनिट. Yes, I just told you that we are talking about the classification of crystalline solid, molecular solid where the constituent particles are molecules. On the basis of type of intermolecular forces, they are non-polar, polar and hydrogen bonded molecular solids. Okay. आता हे सगळं जे मी बोलली की नाही हे मला एक्सप्लेन करायचं होतं म्हणून मी एवढी बोलली. बिकॉज यू आर प्रिपेअरिंग फॉर द एक्झाम. आणि एक्झाम तुम्हाला काय पाहिजे म्हणजे काय विचारणार तर त्याच्यासाठी मी 3-3दा हे बघतीये. सो इट इज असा चार्ट तुम्ही घरी करायचाच आहे. पण आता तुम्ही माझी वाट बघता नेहमी म्हणून मी हे इथे बोर्डवर दाखवतोय. टाइप ऑफ सॉलिड, देन इट इज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. बिलीव्ह मी हे असं तुम्हाला आलं की काही नाही अरे मग बाकीचं जे आहे ते इज वॉज या शब्दांचा वापर करायचा असतो. देन द टाइप्स ऑफ फोर्सेस. समजतं ना काय करतीये मी? न करण्यासारखं काय? बिकॉज आय एम रायटिंग ऑन द बोर्ड. देन द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज एक्झाम्पल. प्रश्न विचारणार तुम्हाला, एक्झाम्पल सांगा. देन व्हॉट इज द नेक्स्ट? फिजिकल नेचर. दॅट मीन्स वेदर दे आर सॉफ्ट, हार्ड, लाईक दॅट. ओके. व्हॉट आर द क्रिटिकल पॉइंट? स्टोरी ऐकणं खूप सोपं असतं पण त्या स्टोरीवर नेमके काय प्रश्न विचारतात ना ते झेपलं पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे आपण असं सगळं असं सॉर्ट आउट करतोय, नीट अरेंज करतोय. आणि कुठली गोष्ट केमिस्ट्रीमध्ये अशी नीट तुम्हाला अरेंज करावी लागते. अदरवाइज द सब्जेक्ट इज व्हेरी वास्ट अँड इट विल बी इम्पॉसिबल फॉर यू टू रिमेंबर, टू अंडरस्टँड, टू सॉल्व ऑल दिस थिंग्स. ओके. देन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, कंडक्शन म्हणूया आपण इथे. आणि लास्ट असेल तो म्हणजे वेदर दे आर हार्ड ऑर सॉफ्ट. सो त्याला आपण म्हणतोय विच प्रॉपर्टीज. ओके, दॅट मीन्स कशावर डिपेंड असतं ते? मेल्टिंग पॉइंट. आता असा मी चार्ट तयार केलाय. ओके. सो नाव इट्स युअर टर्न. फर्स्ट इज आय राईट हिअर नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. ओके. नाव यू टेल मी. In non-polar molecular solid, what are the constituent particles? Obviously, the constituent particles are same. It is molecules having non-polar bond, right? Or they can be atoms of inert gas. ठीक है? Right? What are the types of forces here? The types of forces are London forces or dispersion forces. Example Cl2, I2 किंवा दुसरं घेतलं आपण argon, helium, like that. Fine. Physical nature is what? They are soft solid. समजताय ना? Then what is the conduction? एकासाठी करून दाखवतो, बाकीच्यांसाठी तुम्ही करायचं आहे. Conduction is they are insulators because you know that there are no free atoms, free ions or electrons. Melting point is very low, very low. Okay, very low melting point. So my dear friends, this is about the first type of solid, that is non-polar molecular solid. Similarly, you can write here polar molecular solid, you can write here hydrogen bonded, and you can make this beautiful chart
ॲज अ होमवर्क तुम्ही सगळ्यांनी तो करायचा आहे. मी एक्झाम्पल्स आता सांगितले. इथे पण या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की सगळ्यांचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण आहेत मला सांगा, मॉलिक्युल्सच आहेत. ओनली थिंग इज वेदर दे आर पोलर, वेदर दे आर हायड्रोजन बॉन्डेड और वेदर दे आर नॉन पोलर. याच्यामध्ये येणार तुमचा डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, सो विल यू डू इट? प्लीज डू इट. सो यू प्लीज फिल अप ऑल दिस थिंग्स. ओके, हे सगळं तुम्ही पूर्ण करा. सगळा जो पॉइंट सांगितलाय सेम थिंग वी आर गोइंग टू डू फॉर द रेस्ट ऑफ द सॉलिड. बिकॉज देर इज नो पॉइंट की मी असं लहान मुलांसारखं तुम्हाला डिक्टेट केलंय, तुम्ही लिहिलंय आणि वा 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 किती छान शिकवलंय असं केलंय, त्याचा अर्थ नाहीये. त्याच्यामधनं तुम्हाला काही फायदा होणार नाही. बिकॉज यू विल नॉट रीड, यू विल जस्ट सी ॲज इट इज. बरोबर आहे? यू विल नॉट अंडरस्टँड द कॉन्सेप्ट की का बरं असं सगळं होतंय हे नाही करणार. त्यामुळे प्लीज माय सिन्सिअर रिक्वेस्ट इज की तुम्ही हा असा पूर्ण चार्ट करा ॲज अ होमवर्क म्हणून. ओके, कळलंय सगळ्यांना? जाऊ मी पुढे. ओके, नाव द नेक्स्ट type of solid is what? It is the, yes, what is the next type of solid? कोणताही घ्या, त्याचं काही सिक्वेन्स पाठ करायची गरज नाही, पण आता घेऊया आयोनिक सॉलिड. नाव यू टेल मी आफ्टर, आता ही थीम जर तुम्हाला कळली असेल, ॲज आय टोल्ड यू की ते कळायला पाहिजे मगापासून मी म्हणते. सो इफ यू अंडरस्टूड ऑल दिस थिंग्स, मला सांगा तुम्ही now what should be the constituent particles for this ionic solid? Obviously yaar, what should be the constituent particles? They should be ions. ते कोण असले पाहिजेत मला सांगा? आयन्स असले पाहिजे. बरोबर आहे? सो इफ द constituent particles are what? They are ions, then basically they form the type of solid which is called as ionic solid. You all know the examples for ionic solid. Absolutely correct. NaCl, ZnS, CF2 असे सगळे जे काय म्हणतात त्याला मॉलिक्युल्स आहेत ते बेसिकली काय तयार करतात मला सांगा? दे फॉर्म द आयोनिक सॉलिड. आर यू गेटिंग माय पॉइंट? इन द आयोनिक सॉलिड कॉमन सेन्स व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस? कोणते फोर्सेस असणार आहे? देर बी द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. NaCl जर तुम्ही घेतला तर आउट ऑफ क्युरिओसिटी किंवा एक दिवस मी तुम्हाला ते म्हणजे दाखवेल कसं काढायचं असतं मॉडेल, पण थोडं पुढे जायला लागेल चॅप्टरमध्ये आपल्याला. बट इफ यू टॉक अबाउट NaCl म्हणलं की मीठ येतं जे आपण पाण्यात टाकतो आणि काहीतरी खारट वस्तू बनवतो. बरोबर आहे? तर तसा तो डोळ्यासमोर आणू नका. NaCl when you talk as a solid, here the Na plus, that means cations are surrounded by the negatively charged anions and there will be the force of attraction which is basically Coulombic forces or that is electrostatic forces of attraction. Okay, so which type of forces are present in the ionic solid? It is electrostatic forces of attraction. Okay, example, अनेक example है, NaCl है, CF2 है, ZnS है, all these are what? These are the ionic solid. Then the important thing is comparatively these forces are stronger, and because of that the physical appearance or physical nature is they are hard and they are what? They are brittle in nature. You know what is the meaning of this hard and brittle? Okay, now important point is तुम्ही विचार करून मला सांगायचं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं चॅप्टर आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, सो त्यामध्येही आपण हे बोललेलो आहोत. व्हॉट यू विल टॉक अबाउट द कंडक्शन. काय कमेंट करणार तुम्ही मला सांगा कंडक्शन बद्दल? काय बोलणार? जरा 2 मिनिटांसाठी विचार करा. मी उत्तर देण्याच्या आधी तुम्ही विचार करा की व्हॉट यू विल कमेंट अबाउट द कंडक्शन. कंडक्शन बद्दल तुम्ही काय म्हणणार? जर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री आठवत असेल तर इन इलेक्ट्रोलिसिस यू नो दॅट इफ यू टेक सॉलिड NaCl, the electricity doesn't, that means there is no conduction possible. But if you take molten NaCl or if you take aqueous NaCl, आठवलं त्या लोकांना वा असं झालं असेल, aqueous NaCl ज्याला ब्राईन सोल्युशन आपण म्हणतो किंवा फ्युज्ड और मोल्टन NaCl जर तुम्ही घेतला तर that can conduct the electricity. My dear friends, why it can conduct the electricity? Absolutely correct, because in molten state or in aqueous state the ions are free to move and that's why it will be able to conduct the electricity. But if you are talking about the solid NaCl, okay, तसा जर तुम्ही घेतला तर conduction is not possible even though they will act as a insulator. Okay, but in
fused or in aqueous state, this NaCl can conduct the electricity. Okay, so this is very important point which you should understand about the ionic solid. I hope this point is very clear. आणि तुम्ही एवढं सगळं इलेक्ट्रोलिसिस बघितलंय त्यावेळेला तुम्ही बघितलंय की आपण NaCl कसा वापरतो. खूप लोकांना अजूनही जर फ्युज्ड आणि मोल्टन माहिती नसेल तर फ्युज्ड और मोल्टन मीन्स व्हॉट NaCl इज कन्वर्टेड इनटू द लिक्विड स्टेट. त्याला मेल्ट केलंय आपण, त्याला फ्यूज केलंय. फ्युजन मीन्स यू नो व्हॉट इज फ्युजन. फ्युजन म्हणजे काय होतं, देन सॉलिड इज कन्वर्टेड इनटू द लिक्विड स्टेट. सो त्या प्रकाराला इथे कंडक्शन पॉसिबल आहे. देन मेल्टिंग पॉइंट इज कंपॅरेटिव्हली हाय. ऑब्वियसली कंपॅरिझन कोणासोबत करतोय मला सांगा. येस, वी आर कंपेअरिंग विथ मॉलिक्युलर सॉलिड. सो कळला पहिला मॉलिक्युलर सॉलिड नंतर आयोनिक सॉलिड. ऑल ऑफ यू गॉट दिस. आयोनिक सॉलिड द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, ज्याच्यापासून तुमचा क्रिस्टल बनलाय, दॅट इज व्हॉट, दॅट इज आयन. The forces of attraction is electrostatic forces of attraction. Example so many I have written too. These are hard and brittle. The melting point is high and conduction is possible in either fused molten state or in the aqueous state. In solid NaCl conduction is not possible. कळलं सगळ्यांना? काही वाईट विचार मनामध्ये, काही शंका? ठीक आहे. आता पुढचा सॉलिड आपण घेऊया and that is very interesting. That is metallic solid. नावातच आहे मेटॅलिक सॉलिड म्हणजे ऑब्वियसली रिलेटेड टू मेटल. यू नो दॅट हाऊ दिस मेटॅलिक सॉलिड्स आर फॉर्म. दिस मेटॅलिक सॉलिड्स आर फॉर्म द वे दॅट इट फॉर्म्स. फर्स्ट, कुठलाही मेटल ज्याला काय म्हणतो आपण, त्याला लो IP असतो. म्हणजे काय रे, व्हॉट इज लो IP? लो IP म्हणजे लो आयोनायझेशन पोटेन्शियल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लो आयोनायझेशन पोटेन्शियल? माय डिअर फ्रेंड्स, metal atoms has the natural tendency to lose the electron. You know the example of sodium. काय होतं, पोरांना सोडियम इलेक्ट्रॉन देतो हे जास्त सोपं वाटतं. जर तुम्ही IP वगैरे भाषेमध्ये बोलायला गेला तर त्यांना वाटतं की काहीतरी वेगळंच बोलतात. तर तसं नाही करत आहे मी. मेटल atoms have the natural tendency to undergo oxidation. Right? What is oxidation? Loss of electron. बरोबर. सो हे असं का करतात, तर याच्यावर आता म्हणजे 9वी पासून आपण हे ऐकतो की सोडियम काय इलेक्ट्रॉन देतो, सोडियम काय इलेक्ट्रॉन देतो. यू नो दॅट इट लुजेस द इलेक्ट्रॉन टू गेन द स्टेबिलिटी ॲज पर ऑक्टेट रूल अँड ऑल दॅट. ठीक आहे. सो हे मेटल ॲटम्स इलेक्ट्रॉन ज्यावेळेला लॉस्ट करतात, व्हॉट हॅपन्स, इट फॉर्म्स द पॉझिटिव्ह आयन्स. दिस पॉझिटिव्ह आयन्स ज्याला कर्नल्स असे म्हणतात, दे आर म्हणजे प्रेझेंट इन द सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे असे इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यामध्ये हे असे, आता मी फारच विचित्र काढले पण हे असे प्रॉपरली अरेंज आणि त्याच्यामध्ये फ्रीली मूव्ह होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ज्याच्यामध्ये हे असे Na प्लस विल बी, आपण म्हणतो ना की त्याशी त्या समुद्रामध्ये डुबलेले असतील. म्हणजे थोडक्यात काय, दॅट दिस पॉझिटिव्ह आयन्स आर बेसिकली प्रेझेंट इन द सी ऑफ इलेक्ट्रॉन and the bond which is present in them, that bond is basically called as what, metallic bond. त्या बॉन्डला आपण काय म्हणतो मला सांगा, त्याला म्हणतो आपण मेटॅलिक बॉन्ड. त्या बॉन्डचंच नाव मुळात मेटॅलिक बॉन्ड आहे. सो दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन that is basically called as the metallic bonding. Are you getting me? Okay. Now this metallic bonding is comparatively what you can say is stronger. Okay. And because of that the melting point of metallic solid will be what, it is fairly high. यांच्यापेक्षा हाय आहे याचा मेल्टिंग पॉइंट. कंडक्शन, व्हॉट यू विल कमेंट अबाउट द कंडक्शन. आता तुम्हीच लोकांनी मला सांगायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, इज इट पॉसिबल टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी? नॉट ओनली इलेक्ट्रिसिटी, दिस मेटॅलिक सॉलिड्स आर इवन एबल टू कंडक्ट द हीट कंडक्ट, म्हणजे थर्मल कंडक्शन पण आहे आणि इलेक्ट्रिकल कंडक्शन, बोथ आर पॉसिबल. ओके. सो ज्या वेळेला तुम्ही एखादं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करता, व्हॉट विल हॅपन, the electricity is conducted because of this free mobile electrons which are freely moving throughout the what you can say crystal. So यांच्यामुळे कंडक्शन पॉसिबल होतं. आणि दुसरं महत्वाचं, हीट कंडक्शन इज ऑल्सो पॉसिबल. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादा मेटल रॉड घेता आणि तुम्ही ज्यावेळेला या बाजूला याला हीट करता तर तुम्हाला माहिती की ते हळूहळू thermal conduction happens because of this free electrons. So all this you have learned in even in your what you can say earlier physics also, earlier science also. So हे कशामुळे होतं, तर that is because of the presence of this free electron.
फ्री इलेक्ट्रॉनमुळे आणखीन एक गोष्ट पॉसिबल असते मेटॅलिक सॉलिड्समध्ये. येस ॲब्सोल्युटली दॅट दे आर मेलिएबल अँड दे आर डक्टाईल. म्हणजे मेटल्सच्या तुम्हाला माहिती आहे ना, पत्रे आणि तारा बनवता येतात. मेलिएबल अँड डक्टिलिटी शोन बिकॉज ऑफ दिस फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन्स. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, दीज आर द मेटॅलिक सॉलिड. मग मेटॅलिक सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तुम्ही काय म्हणणार मला सांगा. दॅट इज द पॉझिटिव्ह आयन्स विच आर delocalized in the sea of electron. Okay, so that will form your crystal. Then types of forces, the specific type of force, that is the metallic bond जो या दोघांमध्ये present आहे. Okay, then example, any of the example of metal you can take. Then physical nature, yes, what you will comment, that they are hard but they are not brittle, they are malleable and ductile. They are hard because of the strong metallic bonding. Okay, त्याच्यामुळे ते hard असतात, no doubt, but it is malleable and malleable. Please see the spelling, malleable and ductile. Okay, then conduction, yes, both the conduction is possible in case of metallic solid. And the last one, it's very high, the melting point is very high, that is it is fairly high as compared to the earlier solid. So माझ्या म्हणजे लक्षात येते तुमच्या आहे की सोपं पण वाटतंय की असं जर तुम्ही त्याला बघितलं तर यू कॅन डेफिनेटली रिकॉल ऑल द पॉइंट्स. सो आय एम शुअर तुम्हाला आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड्स त्यांची कंपॅरिझन कळली असेल. ठीक आहे, यावर खूप आवडते क्वेश्चन्स एंट्रन्सला विचारले जातात. आपल्याला जर जरा मजेने सांगायचं तर ओळखा पाहू हा क्वेश्चन. तुम्हाला काही काय ओळखा पाहू काय, अरे म्हणजे असा येतो की आयडेंटिफाय द ट्रू स्टेटमेंट और फॉल्स स्टेटमेंट. आता एखादी गोष्ट सत्य आहे का असत्य आहे, म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे, हे सांगायला आधी ती माहिती तर असली पाहिजे, तर आपण कमेंट करणार की खोटं आहे का खरं आहे. मलाच माहिती नाहीये, वाचलेलंच नाहीये, त्याची कंपॅरिझनच नाहीये माझ्याकडे, अँड स्टील आय एम सेइंग की हो खरं आहे खोटं आहे, इट्स नॉट पॉसिबल. आणि त्यामुळे हे तुम्हाला जे पॉइंट्स मी म्हणजे असं अरेंज करण्याचा जो प्रकार केला, द सेम रिझन की तुम्ही नीट ते डायजेस्ट करू शकता. अँड इफ यू आर फेसिंग सच क्वेश्चन्स लाईक आयडेंटिफाय द ट्रू स्टेटमेंट्स, म्हणजे आता समजा असं दिलंय की द मेटॅलिक सॉलिड्स आर हॅव्हिंग फेअरली हाय मेल्टिंग पॉइंट, तर केव्हा सांगणार ना तुम्ही, त्या मोमेंटला ज्यावेळेला तुम्हाला या गोष्टी कळलेल्या असतील तेव्हा. उगच तुम्ही नाही सांगू शकत, यू कान कमेंट जस्ट की कमेंट करायचं आहे म्हणून. ओके, त्यामुळे हे डेप्थ मध्ये कळलेलं असलं पाहिजे. असो, कळले तिन्ही प्रकारचे सॉलिड. नाउ लेट्स गो टू द लास्ट टाइप ऑफ सॉलिड अँड दॅट इज व्हॉट, दॅट इज द येस. चौथं नाव मी लिहिलं होतं आणि ते होतं ॲब्सोल्युटली करेक्ट, इट इज कोव्हॅलेंट सॉलिड. नाव द कोव्हॅलेंट सॉलिड्स, आय राईट हिअर द कोव्हॅलेंट सॉलिड. आता कोव्हॅलेंट सॉलिड म्हणल्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्ड येतो, बरोबर. याच्यामध्ये काही मला विशेष म्हणजे वेगळं असं काही टाइप्स ऑफ फोर्सेस कुठले किंवा टाइप ऑफ बॉन्ड कुठला, तर कोव्हॅलेंट बॉन्ड. द मोमेंट आय राईट दॅट इट इज कोव्हॅलेंट बॉन्ड, व्हॉट विल बी द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, ॲब्सोल्युटली करेक्ट, इट शुड बी द ॲटम्स. सो ॲटम्स ऍक्ट्स ॲज द, किंवा त्या क्रिस्टलच्या जे बनलेला असतो तो क्रिस्टल, दॅट इज बिकॉज ऑफ द ॲटम्स. And between the atoms there is a covalent bond. Now the important thing is there is a network, big network of covalent bonds. म्हणजे ते इतक्या लिमिट पर्यंत एक्सटेंड होत राहतात. and the best example which I can give you is absolutely diamond. Diamond is what it is. किंवा तुम्ही सिलिकॉन कार्बाइड वगैरे सारखे एक्झाम्पल जर बघितले असतील, सिलिकॉन, कार्बन, they have huge tendency of catenation, you know. Okay, that means they can form tremendous network by covalent bonds. हे तुम्ही ऐकलंय ना 9वी-10वी पासून. सो तेच अप्लाय करायचं आता. ते कोव्हॅलेंट बॉन्डचं नेटवर्क कसं एक्सटेंड होतं. जर मी कार्बन घेतला तर हा कार्बन तुमचा 4 बॉन्ड तयार करतो, परत हा कार्बन तुमचा 4 बॉन्ड, आणि हे एक्सटेंड होत राहतं रे. सो हे असं जर होत राहिलं तर मला सांगा तुम्ही की there will be huge network, big or giant molecules are formed. Okay, so diamond is the best example. Then graphite is also the best example. असो, हे डायमंड झालं, ग्रॅफाइट झालं. डायमंड मध्ये तुम्हाला परत एकदा जर 11वीचा पी ब्लॉक आठवत असेल किंवा ऐकला असेल
किंवा काही नसेल ऐकलं आणि डायमंडचं चित्र कधी बघितलं असेल, आपल्या 11वीच्या पुस्तकांमध्ये पण हे डायमंडचं चित्र दाखवतात, बरोबर ना. सो त्या डायमंडमध्ये हा जो कार्बन असतो दॅट इज sp3 हायब्रिडाइज्ड. हाऊ इट इज sp3 हायब्रिडाइज्ड शोइंग 4 what you can say bonds which are possible by each carbon atom. In case of graphite, याचा जो इलेक्ट्रॉप आहे या हा, तर मग आता हे कळलंय तुम्हाला दॅट दिस इज फॉर्म बाय atoms and what is the type of bond present? It is covalent bond. So these are the constituent particles which are forming your covalent crystalline solid. Okay. आता इथे जर का आपण ग्रॅफाइट घेतला तर what is the speciality of graphite? Absolutely correct. If you have gone through some graphite जर तुम्ही बघितला तर ग्रॅफाइट असा लेअर मध्ये असतो. इट शोज द प्लेनर स्ट्रक्चर. अशा शीट्स असतात ग्रॅफाइटच्या. ओके. आणि या ग्रॅफाइटच्या शीट्स का असतात? मग कार्बन तर sp3 इथे दाखवतो तर तो डायमंड मध्ये दाखवतो. बट इन केस ऑफ ग्रॅफाइट युअर कार्बन इज व्हॉट? ॲज इट इज शोईंग द प्लेनर स्ट्रक्चर इमिजिएटली सेन्स व्हायला पाहिजे. व्हॉट इज द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन माय डिअर फ्रेंड? इट इज sp2. बरोबर आहे. सो sp2 हायब्रिडायझेशन यामध्ये तुम्हाला दिसतं आणि मग असे हे एकमेकांना काय म्हणतात तर हे असे कनेक्टेड असतात. बरोबर आहे. sp2 दॅट इज प्लेनर स्ट्रक्चर इट विल शो लाईक दॅट. ठीक आहे. आता या अशा रिंग्स थोडक्यात मला सांगायचंय की या रिंग्स तुमच्या असतील. इथे प्लेनर स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय आणि हे जे हे इथे मी आता गोळे जे काढले ते म्हणजे कार्बन विच इज sp2. अशा रिंग्स प्रेझेंट आहेत. नाउ व्हॉट अबाउट द फोर्थ इलेक्ट्रॉन? In this bond, if you see 3 bonds are present, each carbon is forming. What about the fourth one? चौथा जो इलेक्ट्रॉन आहे की नाही या ग्रॅफाइट मध्ये तो फ्री आहे. आता गमतीचा भाग बघा तुम्ही की कोव्हॅलंट सॉलिड्स ज्या वेळेला तयार होतात त्याला कोव्हॅलंट सॉलिड्स डोंट हॅव द टेंडन्सी ऑफ कंडक्शन. कारण त्याच्यामध्ये इतकं ह्यूज नेटवर्क बॉन्डिंग कोव्हॅलंट बॉन्डिंगचं असतं की फ्री काही नसतं. मग मी इथे जी केस दाखवते ते काय करते मी तर हिअर आय एम शोइंग यू अ स्पेसिफिक एक्सेप्शनल बिहेवियर बाय ग्रॅफाइट where the carbon is forming 3 bonds and the fourth electron in the carbon is free to move. So या अशा जे शीट्स आहेत या ज्या लेयर्स आहेत कार्बनच्या याच्यामध्ये हा फ्री इलेक्ट्रॉन कुठेही राहू शकतो. इतका फ्री नाही राहत जेवढा मी दाखवलाय. बरोबर आहे. बट द इलेक्ट्रॉन कॅन बी मोबाईल. इट कॅन मूव्ह फ्रीली. समजलं ना. तो फोर्थ इलेक्ट्रॉन प्रत्येक कार्बनचा आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे याच्यामुळे कंडक्शन या ग्रॅफाइट मध्ये पॉसिबल होतं. सो बाळांनो हा असा एक्सेप्शनल बिहेवियर आहे कोव्हॅलंट सॉलिड मधला की वेअर द कंडक्शन इज पॉसिबल इन केस ऑफ ग्रॅफाइट. अदर दॅन ग्रॅफाइट नो अदर कोव्हॅलंट सॉलिड शोज द कंडक्शन. दे आर व्हॉट? दे आर इन्सुलेटर्स. फाईन. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? कळतंय तुम्हाला? ओके. ऑब्वियसली वेन यू टॉक अबाउट द एक्झाम्पल्स लाईक डायमंड अँड ऑल तुम्हाला सगळ्यांना समजतं. मी सांगायची गरज नाही की हे डायमंड जे प्रकरण आहे दॅट इज व्हेरी हार्ड. तुम्हाला माहिती आहे इट शोज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. ओके. सो इट शोज व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट. राईट. सो कोव्हॅलंट सॉलिड्स हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. दे आर व्हेरी हार्ड. एक्सेप्शनल बिहेवियर फक्त कोणाचं? ग्रॅफाइटचं विच आर सॉफ्ट विच आर showing the conduction. Okay. So anyway, this was all about the covalent solid. Okay. मला असं वाटतं की सगळे पॉइंट्स तुम्हाला डिटेल कळले असतील. that there are 4 types of solid: molecular solid, ionic solid, metallic solid and covalent solid, and even it will be possible for you to differentiate among these solids. Okay. So कळलं सगळ्यांना? काही प्रॉब्लेम यामध्ये? सो परत एकदा जाता जाता मी तुम्हाला हे सांगेन की एक सुंदर चार्ट तयार करायचा ज्यामध्ये सगळे पॅरामीटर्स आले पाहिजे. सॉलिड कुठला, कशापासून, कोणत्या पार्टिकल्स पासून बनलाय, कोणते फोर्सेस आहेत, एक्झाम्पल जे कुठले पुस्तकात असतील नसतील तेवढे लिहा. बरोबर. मी शिकवण्याचं काम करते, माझी कोणी परीक्षा घेणार नाहीये. फिजिकल नेचर, हार्ड आहे, ब्रिटल आहे, मेलिएबल आहे, डक्टाईल आहे, सॉफ्ट आहे, कंडक्शन कशामध्ये होतं का नाही होतं, कशामुळे होतं, and finally what you will talk about the melting point. Okay. So depending on the melting point तुम्हाला त्या bonds ची strength सुद्धा कळते. Okay. So anyway this is all about the classification of crystalline solids in depth. Okay. Please go through again NCERT, read each and every point, and if you have any doubt please feel free to ask me. Okay. Till then, goodbye. Thank you so much.